देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले, ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसतं हे अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका, हे मर्डर करू शकते त्यांचं. यांना सुटू देऊ नका. आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हे चॅलेंज आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे. मुळा जाळा सगळं उखडून टाका, यांना ठेवू नका. हे का राज्य चालक नाही येत, एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका, कोणीच नसता. काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे. आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस. यातला एक बी आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे. गुरु हो घालीत नाहीत कसं? अरे सरकारनं त्यांच्या राहिले ते टर्मळ एक, त्यांना काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे? एवढं प्रॉपर्टी जितकी 2-4 कनिंग भरते बा पैसे, याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाहीची, 100% नाही. ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याचीच आहे. याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का त्यांच्याकडे? सध्या तरी नाही वाटत. ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही. सध्या तरी वाटतंय SID, CID, बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅकनं काम करतंय. सध्या तरी वाटतं मुख्यमंत्री सुद्धा. ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये फेराफेरी करायला लागली, तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली, तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत, आता एवढा पुरावा मिळाला ना, आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे. हा पुरावा CID असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय, आणि तो थेट मीडिया समोर आलाय. मिळाला असेल ना, झोपले काय म्हणते? आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का? तुम्हाला नसेल मत काय ठेवा मग? अरे मग असंच नाही तर काय, तर तुम्हाला काय आता झोपले का? आता ती ईडी का कोण आहे ती कुठे? अरे एवढी प्रॉपर्टी माझं काही ना राव, 13.5 पत्र तरी माझ्या मग यासाठी लावली. आणि इतकी प्रॉपर्टी ऐकू बधीर होते माणूस. कोटी म्हणलं की झाकाची ती इकडे, आणि त्याची कोटीनं प्रॉपर्टी सापडती. कोटीनी ईडी कुठे? ईडीने काचा धुळून काढे पाहिजे ती. आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे. नाही तर ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे. नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का. यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरिबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी, प्लॉट, पैसे काही लय मोठं गबाळ केले. हे तुमच्यावर बेतल, तिकडे त्यांचं लिहून द्या. आमचं सरकारकडं, मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच, खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा. कारण खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत? 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी, 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही लाभार्थी टोळी ही. मग तर जेर बंद करा लवकर, कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. ते म्हणलेले एकही आरोपी सुटू देणार नाही.